मुळामध्ये माणसाच्या मेंदूमध्ये भाषा कशी तयार झाली, आपण जेव्हा इव्होल्युशनच्या चक्रामध्ये होतो, आपली जेव्हा सगळी आवर्तनं चालू होती उत्क्रांतीची, त्यावेळेला माणसाला काही पहिल्यांदा भाषा अवगत नव्हती. तर साधारणपणे 60 ते 70 हजार वर्षापूर्वी कॉग्निटिव्ह रेव्होल्युशन असं त्याला म्हणतात. म्हणजे विचारांच्या दृष्टीनं मेंदूची वाढ व्हायला सुरुवात झाली आणि मग त्याच्यानंतर भाषा हळूहळू तयार व्हायला लागली. पण भाषेला जी उभारी मिळाली ती साधारण 12,000 वर्षांपूर्वी जेव्हा शेतीचा शोध लागला त्याच्यानंतर. तर आता शेतीचा आणि भाषेचा संबंध काय, तर जोपर्यंत शिकार करणं ही जास्त महत्त्वाची ॲक्टिव्हिटी होती तोपर्यंत खाणाखुणांनी आवाजांनी आपल्याला संवाद साधता येत होता. पण काय झालं, जशी शेतीचा शोध लागला आणि माणसं एकत्र राहायला लागली तसं मग त्यांना फक्त तेवढ्यापुरतीच गरज राहिली नाही. म्हणजे समजा वाघ आलाय किंवा काहीतरी सावध आलंय तर ह्याच्याबरोबर हे डिटेलमध्ये सांगायला लागायचं की आता इथे इथे आहे, असं असं आहे. म्हणजे जे काही जीवशास्त्रीय आव्हानं होती त्यांची माहिती देण्यासाठी सुद्धा भाषेचा उपयोग होता. पण उत्क्रांतीशास्त्र आपल्याला ह्याच्यापेक्षा फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगते की भाषा तयार झाली ह्याच्या मागे एक फार महत्त्वाची प्रेरणा होती आणि तिला आपण आजच्या भाषेमध्ये गॉसिप असं म्हणतो. हो, म्हणजे या शेजाऱ्याचं काय चाललंय, हो हे म्हणतात का अलीकडे कसं काय चाललंय, ही म्हणजे जवळजवळ या संस्कृतीमधली मूलभूत प्रेरणा म्हणावी. की फक्त सावध वगैरे ठीक आहे सगळं, ते पाणी प्यायला आलं गेलं, पण एकंदरीत कसं काय चाललंय शेजाऱ्यांचं, खास करून जवळच्यांचं, कोण कोणाशी भांडतंय, कोण कोणाच्या प्रेमात पडलंय, हा भाषा निर्माण होण्यामागचा एक मूलभूत हेतू होता असं आता शास्त्रज्ञ मानतात. आणि आपण तो वारसा किती पुढे चालू ठेवलेला आहे हे आपण सगळेजण जाणतोच. मग भाषा तयार झाली. आता या भाषा जेव्हा तयार झाली तेव्हा मेंदूमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट घडली की त्याला म्हणतात सिम्बल्स. म्हणजे अंक असू देत, शब्द असू देत, ह्या काय आहेत, ह्या सगळे सिम्बल्स आहेत. आणि ही सगळी जी सिम्बल्स आहेत त्यांच्याद्वारे, आता आपल्याला म्हटलं की दिसतो, याचं कारण सवय आहे. पण दुसऱ्या कुठल्या भाषेतल्या माणसाला आपण जर चिनी भाषा घेतली तर तो काही आपल्याला अवकडं म्हणून वाचता येणार नाही सवयीमुळे. पण ही सगळी सिम्बल्स आहेत. अंक ही सिम्बल्स आहेत, सारे गम पद हे सुद्धा सिम्बल्स आहेत सगळे. ध्वनीला आपण असं रूप दिलं त्या प्रतीकाचं. त्यामुळे जी सगळी प्रतीकं तयार झाली हा माणसाच्या मेंदूतला खूप मोठा चमत्कार मानला जातो. का बरं, या सिम्बॉल्सचं महत्त्व काय? तर दोन प्रकारचे विचार असतात. एक प्रकारचे विचार असतात त्यांना म्हणतात कॉन्क्रीट थिंकिंग. कॉन्क्रीट थिंकिंग म्हणजे जे जसं आहे तसं. आणि दुसरा एक जो भाग असतो त्याला म्हणतात ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग. त्याला आपण काय म्हणू, मूर्त विचार असतात आणि अमूर्त असतात. तर ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग म्हणजे काय, तर आपण जे सगळं भावनांच्या पातळीवरचं बोलतो किंवा इव्हन आपण मूल्यांच्या पातळीवरचं बोलतो, हे सगळे ॲब्स्ट्रॅक्शन्स आहेत. म्हणजे ते आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे सत्य कुठे दिसतं का नाही दिसत, त्याचप्रमाणे दुःख दिसतं का नाही ते जाणवतं. तर ज्या सगळ्या गोष्टी जाणवतात, अनुभवाला येतात, त्यांना मी शब्दात कसं घेऊ, त्याच्यामधून हे ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग चालू आहे. की जे अमूर्त आहेत गोष्टी, माझे अनुभव सगळेजण हे झाड इथे उभे आहे आणि त्याची फांदी अमुक अमुक कोणात आहे हेही सांगायला खूपच ॲब्स्ट्रॅक्शन लागतं, कारण कोण मुळात हेच ॲब्स्ट्रॅक्शन. तर या सगळ्या ॲब्स्ट्रॅक्शन्समुळे भाषा वाढत गेल्या, नाहीतर त्या एकदम प्रायमरी राहिल्या असत्या. त्यामुळे एक प्रेरणा मी म्हणालो तसं परस्पर संवादांची. दुसरी प्रेरणा होती की हे सगळं जे ॲब्स्ट्रॅक्ट माझ्या आजूबाजूला आहे ते मी व्यक्त कसं करायचं, म्हणून भाषा अशी वाढायला लागली. भाषा वाढायला लागल्यावरती त्याच्यानंतर पहिल्यांदा फक्त वाचायची आणि बोलायचे, म्हणजे लिहिणं नव्हतंच मध्ये. मग नंतर लिहिणं आलं
आणि मग लिहिणं आल्याच्या नंतर गद्य आणि पद्य आलं. म्हणजे तसं बघायला गेलं तर लिहिण्याचं वर्गीकरण होणं ही खूपच नुकतीच घडलेली गोष्ट आहे. नुकतीच म्हणजे 4-5 हजार वर्षापूर्वी. आपण आता जर तुम्ही बघितलं 72,000 12,000 तर मग 4-5 हजार म्हणजे नुकतीच म्हणायला हरकत नाही. तर मग गद्य आणि पद्य या सगळ्या गोष्टी आल्या. आता त्याच्यामध्ये पद्य कसं आलं तर आपल्याला उत्क्रांतीशास्त्र असं सांगतं की पद्य आलं मुळामध्ये ते नृत्यामधून. हां, कारण माणूस जो होता त्याला नृत्य आणि ताल हा माहिती होता आणि मग त्याच्यातून संगीत आणि मग संगीत आणि नृत्य हे आता शब्दांमध्ये मी कसं सांगू असं करत करत पद्य निर्माण झालं. म्हणजे हे आता आपण काय 2 वाक्यात म्हणतोय पण हे व्हायला शेकडो वर्ष लागलीत पण ते या पद्धतीने झालं. मग अर्थातच जे पहिल्यांदा पद्य तयार झालं ते असंच पद्य तयार झालं की ज्याची गरज होती. म्हणजे काय की आपल्याला दिसेल की सगळ्या देवतांची आवाहनं ती पद्यामध्ये का बरं निर्माण झाली कारण ते सगळ्यांनी एकत्र येऊन काही एका विशिष्ट हेतूसाठी ते म्हटलं पाहिजे म्हणून. पण तेवढंच नाही, लोकांच्या असं लक्षात आलं की ज्ञान जर मला पुढे न्यायचं असेल आणि लिहिणं हे जर खूप बाल्यावस्थेत असेल तर कुठलीही गोष्ट जर तुम्ही गद्यापेक्षा पद्यामध्ये सांगितली तर ती लवकर पाठ होते. आणि म्हणून जी सगळी मौखिक परंपरा निर्माण झाली त्या मौखिक परंपरेसाठी पद्य असणं ही फार महत्त्वाची गोष्ट होती. म्हणजे त्या जर सगळ्या गोष्टी गद्यात लिहिल्या असत्या तर आधीच त्या कठीण त्या अजूनच कठीण झाल्या असत्या. लोकांनी पाठ कसं केलं असतं. बरं, पाठ करता करता जरा गंमतही वाटली पाहिजे. आपण सगळे पाढेसुद्धा आपापल्या सुराबेसुरातच म्हणतो ना. त्याच्या मागचं कारण तेच आहे की जिथं कुठं पद्य आलं तिथे लवकर पाठ होतं. म्हणून म्हणजे पद्य जे निर्माण झालं जगात ते एका बाजूने उपासनेसाठी निर्माण झालं कारण ती उपासना सगळ्यांनी येऊन करायची होती. दुसऱ्या बाजूला पद्य जे निर्माण झालं ते या सगळ्या कारणातून की मला माहीत असलेल्या गोष्टी पुढे न्यायच्या असतील तर त्या साठवण्याची सोय नाही आहे. मग पाठ करायचं तर सुरात पाठ केलं तर चांगलं. असा सगळा पद्य नावाच्या प्रकाराचा अगदी थोडक्यातला असा इतिहास आहे. आणि मग त्याच्यामध्ये अजून एक बदल घडला की मगाचं जे ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग म्हणालो मी तुम्हाला, अमूर्त स्वरूपाच्या ज्या संकल्पना आहेत त्या जेव्हा पद्यामधून माणूस व्यक्त करायला लागला त्यावेळेला माणसाला पद्यामधल्या सौंदर्याचा साक्षात्कार झाला की अरे पद्यामध्ये काहीतरी सुंदर गोष्ट आहे बरं का. म्हणजे वाल्मिकी ऋषींची गोष्ट सांगतात ना की वाल्मिकी त्या पक्षी आणि पक्षिणीला मारलेला त्या निषादाचा बाण पाहतात आणि त्यांना जे वाटत असतं ते पद्यामधून बाहेर पडतं. तो रामायणाचा आणि वाल्मिकींच्या कवित्वाचा जन्म सांगितला. मग काय झालं की कळायला लागलं माणसाला तो क्षण का महत्त्वाचा आहे की वाल्मिकींच्या त्यांना ज्या भावना अनुभवत होते त्या अमूर्त भावना त्यांनी त्या श्लोकाच्या द्वारे व्यक्त केल्या. आणि मग एक सौंदर्याचा साक्षात्कार माणसाला झाला की अरे अशा पद्धतीने पद्यामध्ये गद्याचं एक वेगळं सौंदर्य आहे पण पद्याचं एक वेगळं सौंदर्य आहे कारण ते संगीताच्या बाजूने जातं, ते नृत्याच्या बाजूने म्हणजे ताल, संगीताच्या बाजूने म्हणजे सूर. हे सगळं कळायला लागलं माणसाला आणि मग माणूस हा जास्त जास्त कवितेकडे आला. आता आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तर कविता ही का महत्त्वाची आहे कारण कविता हे गद्याचं अतिशय उन्नत स्वरूप आहे. आणि हे तर आपल्याला माहिती आहे गद्यामधली एखादी गोष्ट एक निबंध लिहून जी आपल्याला काही सांगता येणार नाही तितकी कळणार नाही तेवढ्या कवितेच्या 4 ओळी आपल्या आवडत्या गाण्याच्या 4 ओळी हे आपल्याला सांगू शकतात. ही ताकद आहे कवितेची. ती ताकद कशामध्ये तर एक ताकद आहे की कविता तुम्हाला सॅच्युरेटेड इमोशन्स देऊ शकते. म्हणजे एकदम डोसच देते कविता. 4 ओळीमध्ये 40 पानांचा डोस देते भावनांचा. एक आहे. दुसरं हा फक्त सॅच्युरेटेड डोस नसतो तर त्याच्यामध्ये कविता तुम्हाला 4 ओळींच्या मध्ये 6 ओळींच्या मध्ये
एका भावनेचे 2-3-4 पदर सुद्धा देऊ शकते. म्हणजे एकाच वेळेला तुम्हाला त्यातल्या छटा जाणवणं आणि दुसऱ्या वेळेला त्याच्यामधला फोर्स जाणवणं, हे दोन्ही कविता करू शकते. म्हणजे ह्याचं आता आपण एक छानसं छोटंसं अतिशय आपली जी कविता आपली खूप आपल्या मराठीतली आपण एक खूप महत्त्वाची छान कविता म्हणतो, खूप प्रसिद्ध आहे म्हणून ती घेऊया आपण. कुसुमाग्रजांची कविता आहे बघा, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. आपल्याला माहिती असलेल्या कविता आपण घेऊ. आता बघा, मी तुम्हाला जे म्हणतोय ते की कविता तुम्हाला सॅच्युरेटेड इमोशन्स देते आणि त्याच वेळेला कविता तुम्हाला छटा पण देते. म्हणजे त्या कशा बघा की आपल्याला कवी काय म्हणतो, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, अन वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार. आता बघा ह्याच्यातली सगळी शब्दरचना बघा. गरजा जय जयकार म्हटल्यावरती तुम्ही म्हणताना तुम्ही कितीही मरगळलेले असलात तरी तुमचं काही प्रमाणामध्ये तुमच्यामध्ये ऊर्जा येणारच येणार. तर म्हणजे मी तुम्हाला असं म्हणेन की या सगळ्या कविता आज घरी गेल्यावरती अशा वाचा. आणि कविता ही मनात वाचण्यासाठी जरी असली तरी खरं म्हणजे कविता ही मोठ्याने वाचण्यासाठी, कारण ती मौखिक परंपरेतून आली. म्हणून कविता स्वतः जरी एकटे असलो तरी मोठ्यानं वाचावी. मोठ्याने वाचलेली कविता आपल्याला जास्त समजते. आणि मोठ्याने वाचलेल्या कवितेमध्ये काय होतं, वाचणं आणि बोलणं या दोन्ही गोष्टी एकत्र होतात. म्हणून कविता नेहमी मोठ्याने वाचावी, ती आपल्याला जास्त समजते. मग आता याच्यातल्या छटा बघा बघा. कशास आई भिजविसी डोळे, उजळ तुझे भाळ, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्काल, सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, उठतील त्या ज्वाळातून भावी क्रांतीचे नेते, लोहदंड तव पायामधले खळाखळा तुटणार, आई खळाखळा तुटणार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. आता बघा, कशासा आई भिजविसी डोळे, कवी काय म्हणतो, हे भावना कुठले की दुःख नको करूस, उजळ तुझे भाळ. म्हणजे तुझं जे भविष्य आहे ते फार उज्ज्वल आहे, कशाला दुःख करत बसली आहेस, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्काल. भावना कशा जक्स्टॅपोज केल्यात बघा. आज रात्र आहे ठीक आहे, पण या रात्रीच्या गर्भातच उद्याचा उशक्काल आहे. सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, उठतील त्या ज्वाळातून भावी क्रांतीचे नेते. म्हणजे कवी आपल्याला आजची जी निगेटिव्ह भावना आहे ती नाकारत नाही आहे, पण आजच्या निगेटिव्ह भावनेच्या पोटात सुद्धा उद्याची पॉझिटिव्ह भावना आहे हे आपल्याला कवी सांगतो. ह्या ज्या छटा आहेत बघा, ही गंमत आहे कवितेची. कविता भावनांना खेळवते, भावनांच्या बरोबर खेळते. कधी तुम्हाला कॉन्ट्रास्टिंग भावना देईल, नंतर आपण बघू एकाच भावनेतले अनेक पदर तुम्हाला कविता देईल. मग असं जेव्हा होतं तेव्हा कविता आपल्यामध्ये ऊर्जा उत्पन्न करू शकते, कारण भावनेचं कॉन्सन्ट्रेशन आणि भावनेचे पदर. मग कवी हा शब्दप्रभू का, तर कवी हा शब्दप्रभू अशासाठी की कवीला शब्दांचा अर्थ आणि शब्दांचा ध्वनी या दोन्ही गोष्टींचं कवी हा एकत्रीकरण फार सुंदर करू शकतो. म्हणून भारतांब्यांची रुद्रास आवाहन नावाची कविता आहे. डमडमत डमरू ये, खणखणत शूल ये, शंख फुंकीत ये येई रुद्रा. तर त्याच्यातला जो डमडमत डमरू ये असा जो खणखणत शूल ये, त्यातला तो डमडमत खणखणत याच्यामध्ये तसंच आहे बघा. ते गरजा जय जयकार म्हणजे तुम्हाला कवीला नेहमी शब्दामधला ध्वनी आणि शब्दामधली भावना. म्हणून कवी हा शब्द प्रभू का, तर त्या दोन्ही गोष्टी कवीला कळतात म्हणून कवी तसा आहे. हे कवितेचं खूप वैशिष्ट्य आहे. मग आता आपण दुसरी एक अगदी मराठीतली खूप प्रसिद्ध अशी कविता घेऊ बरं का. ती आपण त्यातल्या ध्वनी आणि अर्थासकट जर म्हटली तर बघा, फुलराणी कविता आहे बालकवीची, सगळ्यांनी आपण म्हटलेली. पण आता काय करायचं की ध्वनी बघितला आपण, भावना बघितल्या, आता ही कविता ऐकताना ना तुम्ही काय करायचं, डोळे बंद करायची गरज नाही, उघड्या डोळ्यांच्या पुढेही दृश्य आणता येतं.
तुम्हाला काय दिसलं ते स्वतःच्या डोळ्यासमोर आणायचं. प्रत्येकाला एकच दिसायला पाहिजे असं नाही, प्रत्येकाची फुलराणी वेगळी. मग आपल्याला काय दिसलं ते बघा. ही कवितेची खूप मोठी शक्ती आहे की कविता जरी शब्द रूपामध्ये असली तरी ती आपल्या प्रत्येक संवेदनेला जागी करू शकते. फार फार मोठी गोष्ट आहे. आणि ते सामर्थ्य गद्यामध्ये जरा कमी आहे, पद्यामध्ये ते जास्त आहे. म्हणजे बघा, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. गोड निळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत, प्रणय चंचला त्या भ्रुलीला अवगत नवत्या कुमारिकेला. आईच्या मांडीवर बसुनी झोके घ्यावे गावी गाणी, याहून ठावे काय पियेला साध्या भोळ्या फुलराणीला. आता बघा, ह्या सगळ्याला असा छान ताल आहे. आपण सहसा जेव्हा शाळेत शिकलो होतो तेव्हा हिरवे हिरवे गार गालीचे असंच शिकलो होतो. त्यामुळे आपल्याला ना सगळं, कारण आपल्याला काय होतं, तास संपायचा, शाळा संपायची, घरी जायचं, त्याच्यामधले कुठले गार कुठले गालीचे आणि कुठले सगळ्याची आपण, ती कविता नाही. कविता ही काय आहे की त्यामध्ये प्रत्येक शब्द हे हिरवे हिरवे गार का, गार गालीचे का हो, हिरवे हिरवे गर्द गालीचे का नाही म्हटले, गार का म्हटलं, दव पडलेलं असेल, क्या बात आहे. म्हणजे ते गार आहे, तो थंडावा आहे, म्हणजे फक्त दृष्टी नाही आहे. करेक्ट, फक्त दृष्टी नाही आहे, स्पर्श आहे. म्हणून हरित तृणांच्या मखमालीचे स्पर्श आहे बघा. म्हणून कवीने वापरताना आधीचा गार हा शब्द, नंतरचा मखमालीचे हा शब्द, किती छान. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा स्पर्श आला, त्याच्यामध्ये तुमचा गंध आला, गती आली, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या नाही का. म्हणजे आता तो जो छान हे आहे ना, ते आपण घेऊया की तो रविकर का, हा किती छान आहे बघा. तो रविकर का गोजिरवाणा आवडला अमुच्या राणीला, लाज लाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी. आता बघा, हा रविकर, रविकर कसा, गोजिरवाणा. आता गोजिरवाणा तिला आवडला, अमुच्या राणीला, त्याच्यात कुठली भावना आहे, वात्सल्य आहे नाही का. लाज लाजली या वचनांनी, कशी दिसत असेल ती फुलराणी. लाज लाजली मधला रंग कुठला, लालसर गुलाबी, गुलाबी सर लाल, आरक्त वर्ण. आता हा वर्ण म्हणजे रंग तुमच्या डोक्यात कोण जाग करतं, शब्द. म्हणजे हे जे इतकं मस्त आहे ना. पुढे बघा ना, शुभ्र धुक्याचे वस्त्र लेऊन, शुभ्र धुक्याचं वस्त्र, वा वस्त्र, हे स्पर्श, शुभ्र रंग, धुक, त्याला अजून एक गोष्ट आहे, त्याला म्हणतात टेक्स्चर, पोत. करेक्ट, पोत आहे. म्हणजे कविता तुम्हाला शब्दातून काय काय देते बघा, दृश्य देते, पोत देते, गंध देते, स्पर्श देते. हा कवितेचा स्वाद आहे. म्हणजे तुम्ही जर कवितेचा आस्वाद घेता तेव्हा कविता काही कोणी खात नाही. मग तुम्ही म्हणाल कवितेचा आस्वाद घेणं कसं आहे की जेव्हा तुम्ही चार तुमच्या सगळ्या संवेदना एकत्रित आल्या की आपोआप तुमचं जे खाणं आहे ते काय झालं माहितीये. खाणं म्हणजे कॉन्क्रीट, ते खावं लागतं. आणि कविता म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट खाणं. कविता म्हणजे दुसरं काय, कविता म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट आहार आहे. म्हणून मग तिकडे खाणं हा प्रकार नाही आहे, पण खाणं आहे एका अर्थाने. हे जर चार तुम्ही या पद्धतीने कवितेचा आस्वाद स्वाद घेऊ शकता म्हणजे काय झालं, अख्खं खाणंच ॲब्स्ट्रॅक्ट झालं. आणि हे फक्त कविता करू शकते.
की खाण्यासारख्या अत्यंत कॉन्क्रीट गोष्टीला, उदरभरणाला, म्हणून उदरभरण नोहे, त्याला यज्ञकर्मापर्यंत नेऊ शकते. म्हणजे किती ॲबस्ट्रॅक्ट कविता करू शकते गोष्टींना ते बघा. पण आता हे पद्य म्हणजे कवितेतला ताल जो आहे ना, तो काही प्रत्येक वेळेला असा वृत्त आणि मात्रांच्या मध्येच असायला पाहिजे असं अजिबातच नाही. कधी कधी गद्यामध्ये सुद्धा कविता आपल्याला ताल देते. विंदा करंदीकरांची कविता आहे बघा, त्यांची आता जन्मशताब्दी चालू आहे. ही सुद्धा आपण सगळ्या ऐकलेल्या कविता घेतल्या. माझ्या मना बंद दगड ही कविता आहे. तर आता बघा ह्याच्यातला ताल बघा कसा, ही गद्य कविता आहे. हा रस्ता अटळ आहे, अन्नाशिवाय, कपड्याशिवाय, ज्ञानाशिवाय, मानाशिवाय कुडकुडणारे हे जीव. पाहू नको डोळे शिव, नको पाहू जिण भकास, ऐन रात्री होतील भास, छातीमध्ये अडेल श्वास, विसर यांना दाब कड, माझ्या मनात बंद दगड. आता बघा आपण जे फुलराणी बघितली, गरजा जय जयकार बघितला, त्याच्यापेक्षा हा ताल वेगळा आहे. पण ह्याला ताल आहे की नाही? आहे. बघा ना, अन्नाशिवाय, कपड्याशिवाय, ज्ञानाशिवाय, मानाशिवाय कुडकुडणारे हे जीव, पाहू नको डोळेशिवाय. हा रस्ता अटळ आहे, ऐकू नको हा आक्रोश, तुझ्या गळ्याला पडेल शोष. कानावरती हात धर त्यातूनही येतील स्वर, कानावरती हात धर त्यातूनही येतील स्वर, म्हणून म्हणतो ओत शिस, सांभाळ सांभाळ लागेल पिस. बघा काय अभिव्यक्ती आहे बघा. की अरे इतक्या गोष्टी चाललेल्या आहेत, ऐकू नको, हात कानावरती लावून तर काहीच होणार नाही, शिस घातलंच तरी सुद्धा पिस लागेल. रडणाऱ्या रडशील किती, झुरणाऱ्या झुरशील किती, पिचणाऱ्या पिसशील किती, ऐकू नको असला टाहो, माझ्या मनात दगड हो. आता बोलताना हा आवेश, वाचताना आपल्यात जितका येईल तितका आपला कवितेचा आस्वाद हा जास्त चांगला होईल. बघा म्हणजे आपल्याला ना प्लेन सुद्धा वाचता येतो. हा रस्ता अटळ आहे, येथेच असतात निशाचर जागोजाग रस्त्यावर, असतात नाचत काळोखात, हसतात विचकून काळे दात, आणि म्हणतात कर हिम्मत, आत्मा वीक उचल किंमत. हे नाही झालं आपल्याला. पण हा रस्ता अटळ आहे, येथेच असतात निशाचर जागोजाग रस्त्यावर, असतात नाचत काळोखात, हसतात विचकून काळे दात, आणि म्हणतात कर हिम्मत, आणि म्हणतात कर हिम्मत, आत्मा वीक उचल किंमत. माणूस मिथ्या सोने सत्य, माणूस मिथ्या सोने सत्य, स्मरा त्याला स्मरा नित्य. माणूस मिथ्या सोने सत्य, स्मरा त्याला स्मरा नित्य. भीशील ऐकून असले वेद, बन दगड नको खेद. भीशील ऐकून असले वेद, बन दगड नको खेद. आता आपल्या लक्षात आलं की प्रत्येक शब्दाला तो ताल असतो, जे वजन असतं ते आपण. आता हे ना काय गंमत आहे, कवितेचा अभ्यास किंवा कवितेचा स्वाद एकटं असताना जोरात म्हणूनच घ्यायचा. म्हणजे आपल्याकडे पण तसा आपण घेतला तर कविता जिवंत होते. म्हणून कविता ना नुसती अशी वाचून नाही जिवंत होत. पुढे शेवटच्या ओळी घेऊया आपण. हा रस्ता अटळ आहे, कवी आपल्याला सांगतो हा रस्ता अटळ आहे, अटळ आहे घाण सारी, अटळ आहे ही शिसारी. एक वेळ अशी येईल खाणीचंच खत होईल. कवीला आशावाद आहे. कवी आपल्याला सांगतो एक वेळ अशी येईल घाणीचंच खत होईल. कवीने होईलच्या पुढे प्रश्नचिन्ह टाकलं. मी जेव्हा पहिल्यांदा वाचलं तेव्हा मी ते प्रश्नचिन्ह घेतलं नव्हतं. बघा दुसऱ्यांदा वाचलं तेव्हा मी प्रश्नचिन्ह घेतलं. पहिल्यांदा कसं वाचलं, एक वेळ अशी येईल घाणीचंच खत होईल.
हे काय झालं, विधान झालं. एक वेळ अशी येईल घाणीचंच खत होईल, हे प्रश्नचिन्ह झालं. म्हणजे कवीने लिहिलेलं प्रश्नचिन्ह आपण आपल्या म्हणण्यात आणलं तर आपल्याला कळेल. आणि काय म्हणतात कवी, एक वेळ अशी येईल घाणीचंच खत होईल, अन्यायाची सारी शीत उठतील पुन्हा होतील भूत, या सोन्याचे बनतील सूळ, सुळी जाईल सारं कूळ. ऐका टापा, ऐका आवाज, लाल धूळ उडते आज, याच्या मागून येईल स्वार, या दगडावर लावेल धार. हा परिवर्तनाचा स्वार आहे. त्यातला लाल धूळ हे करंदीकरांच्या वैचारिकता, त्यांचे जे मार्क्सवादी विचार करंदीकरांच्या ह्याच्यात येतो म्हणून ती लाल धूळ आहे. म्हणजे ती त्या वर्ग क्रांतीची धूळ आहे. कवी कुठलाही शब्द हा असाच टाकत नाही. तर ते करंदीकरांचे विचार त्याच्यामध्ये, लाल धूळ उडते आज, याच्या मागून येईल स्वार, या दगडावर लावील धार, इतकं यश तुला रगड, माझ्या मना बंद दगड. आता यातली गंमत बघा की शेवटचं माझ्या मना बंद दगड हे नकारात्मक नाही आहे. आणि म्हणजे ना, माझ्या मना बंद दगड जितके वेळा आले कवितेमध्ये, त्या प्रत्येक वेळेची भावावस्था वेगळी वेगळी आहे. हा रस्ता अटळ आहे, प्रत्येक वेळेला जिथे आला त्या मागच्या छटा वेगळ्या आहेत. हे कवितेचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ह्या सगळ्या कविता आपण जर ह्या पद्धतीने वाचल्या तर फार गंमत येते. पुन्हा कवीला आपण भाषाप्रभू म्हणतो. त्याचं एक दुसरं त्याचं एक तत्व आहे. ते असं आहे की कवीला परभाव प्रवेश जमलेला आहे. कवी कुणाच्याही भावनांमध्ये स्वतःला ठेवू शकतो आणि म्हणून कवी ग्रेट. म्हणजे आता ही आपण सामाजिक कविता करंदीकरांची वाचली, पण करंदीकर प्रेमावरती लिहितात. काय लिहितात? हिरवे हिरवे माळ मोकळे, ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई, प्रेम करावे अशा ठिकाणी, विसरुनी भीती विसरुनी घाई. आता बघा, हिरवे हिरवे माळ मोकळे, ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई, प्रेम करावे अशा ठिकाणी, विसरून भीती विसरून घाई. पहिल्या 2 ओळींमध्ये व्हिज्युअल आहे. ते व्हिज्युअल कसं आहे? हिरवे हिरवे छान, त्याच्यावरती ढवळढवळ गाई आहेत म्हटल्यावरती आपल्याला मस्त छान जागा. मग पुढे म्हटलंय की भीती आणि घाई या 2 भावना जिथं तुमच्या सुटतील तिकडे प्रेम सुरूच झालं. पुढे एकदम कवी सांधा बदलतो आणि आपल्याला म्हणतो, प्रेम करावे रक्तामधले, प्रेम करावे शुद्ध पशु सम, शतजन्माच्या अवसानाने रक्तामधली गाठावी सम. फिजिकल प्रेम आहे, शारीर प्रेम आहे. आणि करंदीकरांसारखा कवी हा शारीर प्रेमाला कमी कमी लेखत नाही. तो म्हणतो शारीर प्रेम हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. प्रेम करावे रक्तामधले, प्रेम करावे शुद्ध पशु सम. आता गंमत बघा, शुद्ध आणि पशु म्हणजे आता काय म्हणायचं याला कवीला असं म्हणायचं असावं, कारण हे असावंच नेहमी, की पशु जो आहे ना, त्या पशुच्या आक्रमकतेमध्ये क्रौर्य आहे. पण प्रेमाची शुद्ध भावना जर त्या आक्रमकतेमध्ये आली तर तो शारीर प्रेमाचा आवेग असू शकतो. म्हणून शुद्ध पशुसम म्हणजे त्या आवेगामध्ये आक्रमकता आहे, पण ती आक्रमकता सुद्धा काहीशी लोभस आहे. का बरं? कारण त्यातलं प्रेम शुद्ध आहे. आता ही गंमत आहे. म्हणजे करंदीकरांसारखा कवी आपल्याला हे असं टाकतो, लावा अर्थ, की हे शुद्ध आणि पशुसम. प्रेम करावे मुके अनामिक, प्रेम करावे होऊन या तृण. लगेच प्रेमाची वेगळी म्हणजे बघा, म्हणजे स्वीट, सॅव्हरी अँड ॲसिडिक. किती टेस्ट की एके ठिकाणी किती गोडगोड आहे, एके ठिकाणी ते असं तडका घातलेलं प्रेम आहे. आणि इथे प्रेम कसं आहे? प्रेम करावे मुके अनामिक, प्रेम करावे होऊन या तृण, प्रेम करावे असे परंतु
प्रेम करावे हे कळल्या विण. म्हणजे आपण प्रेम करतोय हे कळल्या विणात जे प्रेम होतं ते प्रेम खरं ग्रेट. आणि तृण याचा अर्थ काय की नम्र, ज्याच्यामध्ये कुठली अपेक्षा नाही आहे, मुके अनामिक करत राहणं प्रेम, अपेक्षा सोडून. प्रेम करावे होऊन या तृण. म्हणजे 3 कडव्यांमध्ये कवी आपल्याला प्रेमाच्या 3 छटा, प्रेम एकच भावना, पण त्या प्रेमाच्या 3 छटा आपल्याला कवी कसा सुंदर दाखवतो. म्हणजे हे जे आहे ना कवितेचं, म्हणून पुन्हा सगळ्या मराठी माणसांनी, करंदीकरांचं शताब्दी वर्ष आहे त्यामुळे आपण करंदीकरांचं एकतरी पुस्तक वाचावं. आता करंदीकरांचा मोठेपणा इतका छान आहे की हेच करंदीकर बालकविता रचतात आणि या बालकविता सुद्धा तितक्याच रोचक आहेत. राणीचे बाग मी मुद्दामून ह्या बऱ्याच आजोबा आजींना हा नवीन सेट आता अख्खा उपलब्ध झालेला आहे, तर आपापल्या नातवंडांना वाचून दाखवायला हा जन्मशताब्दी निमित्त हा नवा काढलेला सेट आहे. राणीची बाग आहे. आता हे साधी गंमत बघा. स्वप्नात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसला नाग. आता हे तेच माझ्या मना बंद दगड म्हणणारे, प्रेम करावे शुद्ध पशुसम म्हणणारे असे हे करंदीकर आहेत. स्वप्नात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसला नाग, हरणांच्या बरोबर खेळत पत्ते बसले होते 2 चित्ते. माकड होते सांगत पुराण, उंट होता वाचित कुराण. माकड होते सांगत पुराण, उंच होता वाचित कुराण. सिंह होता व्याख्यान देत, गाढव होते उतरून घेत. जिराफ होता गात छान, जिराफ होता गात छान, माने इतकीच लांब तान. जिराफ होता गात छान, माने इतकीच लांब तान. कोल्हा होता दुकानदार, त्याच्या दुधात पाणी फार. कोल्हा होता दुकानदार, त्याच्या दुधात पाणी फार. मला पाहताच म्हणाले सारे, एक पिंजरा याला द्या रे. मला पाहताच म्हणाले सारे, एक पिंजरा याला द्या रे. त्याबरोबर आली जाग, स्वप्नात पाहिली राणीची बाग. आता बघा किती छान कविता आहे. आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचं म्हणजे आपलीच नातवंड असायला पाहिजे तसं नाही. हा सेट आणा आणि आपल्या आजूबाजूच्या या वयोगटातल्या कुठल्याही मुलांना वाचून दाखवा, मुलामुलींना. आपल्याला पण गंमत येईल, त्यांना पण गंमत येईल. आणि हे सगळी खूप सुंदर चित्रंसुद्धा वसंत सरवटेंची चित्र आहेत, ती इतकी सुंदर चित्र आहेत प्रत्येक ठिकाणी की त्यामुळे आपल्याला एटू लोकांचा देश नावाचं एक अतिशय छान पुस्तक आहे. एकदा काय झालं, हे पण अतिशय सुंदर. सगळी जी पुस्तकं आहेत ना ती तुम्ही एकदा वाचायला घेतलीत तर तुम्हाला किती मजा आली. आता तुम्ही टाळ्या वाजवल्या बालकवितेला. आणि हे कवितेचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे की कविता आपल्याला कवितेच्या वयात नेऊ शकते. कविता आपल्याला कवितेच्या वयात नेऊ शकते. त्यामुळे ते फार फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे बघा, एटू लोकांचा देश. तिबेटाच्या जरा खाली हिमालयाच्या जरावर, तिबेटाच्या जरा खाली हिमालयाच्या जरावर एटू लोकांचा अद्भुत देश. प्रत्येकाजवळ उडतं घर. एटू लोकांचा अद्भुत देश, प्रत्येकाजवळ उडतं घर. टिंग म्हणता येतं खाली, टुंग म्हणता जातं वर. आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक मूल आहे. आणि कवितेचं हे वैशिष्ट्य आहे की कवितेचं जे वय आहे ना त्या वयाला कविता आपल्याला नेऊ शकते. त्या वयामधल्या गोष्टी कविता आपल्याला दाखवू शकते. एक फार सुंदर कविता आहे ज्येष्ठ नागरिकांच्या साठी म्हणून, फार मस्त आहे. हे द बा धामणसकर नावाचे कवी आहेत. मराठीतला अतिशय दुर्लक्षित पण अतिशय सामर्थ्यवान असा कवी आहे. डोंबिवलीला राहतात आपल्याकडे. ज्येष्ठ नागरिकच आहेत, 80+ वगैरे असतील, आता 85 वगैरे. त्यांचा नंतर मी हे भरून आलेले आकाश, त्यांचा आत्ता काही काळापूर्वी आलेला संग्रह, हा त्याच्या आधीच आहे, बरंच काही उगवून आलेलं. जरूर घ्या, हा संग्रह फार सुंदर आहे. आणि धामणसकर का वाचा, तर सगळेजण तुमच्यातले बरेच जण ज्या स्टेजमध्ये आहेत त्या स्टेजमधल्या कविता त्यांच्या फार सुंदर आहेत.
त्यामुळे ते खूप वाचण्यासारखे आहेत. हे जरा छान कविता आहे बघा. त्या कवितेचं नाव आहे आजीचा नातू. आणि हा जो कवी आहे तो त्याच्या बायकोबरोबर किंवा एका स्त्री आजी झालेल्या, नुकतीच आजी झालेल्या एका स्त्रीबरोबर, पण कदाचित त्याची बायको पण असेल, बोलतोय. नातू कसा आहे तुमचा मी हिला विचारतो. नातू कसा आहे तुमचा मी हिला विचारतो, ते तिला फारच सावकाश ऐकू जातं. आता यातली गंमत बघा, तिला सावकाश काय ऐकू जाते, पण वेळ कुठे तिला ह्यांचा ऐकायचा. तिला नातवामध्येच इतकी आहे. नातू कसा आहे तुमचा मी हिला विचारतो, ते तिला फारच सावकाश ऐकू जातं. मग स्वगत म्हणावं अशा स्वप्न स्वरात म्हणते, स्वगत म्हणावं अशा स्वप्न स्वरात म्हणते, कमालीचा आत्मरथ प्रकरण. म्हणजे तो नातू कसा आहे, कमालीचा आत्मरथ. आत्मरथ म्हणजे स्वतःमध्येच गुंतलेला आत्मरथ. कमालीचा आत्मरथ प्रकरण. आपले गाल, नाक, कान, पाय स्वतः चाचपून बघत असतो परत परत. खादाडपणाही विचारू नका, खादाडपणाही विचारू नका. पोट भरलं तरी अख्खा हात पुन्हा पुन्हा तोंडात घालत असतो. सेवा करून घ्यायची लहर आली की हा संतापतो. सेवा करून घ्यायची लहर आली की हा संतापतो. पण उभा घेतला की गप. तरीही कधी आकांत चालू ठेवला तर पक्षी, झाड, आकाश वगैरे दाखवायचं. मग बाकी एकदम शांत होतो, हसतोही लबाड त्यात अधूनमधून. आणखी काय सांगू, तिचं सांगून संपलेलं, माझं ऐकून. आता मी भलत्याच खुशीत, कवी काय म्हणतो बघा, आता मी भलत्याच खुशीत आकाश, झाड, पक्ष्यांचा उमाळा या पुढेही या घरात असणार आहे. ही केवढी महत्वाची गोष्ट आहे. वा, आकाश, झाड, पक्ष्यांचा उमाळा या पुढेही या घरात असणार आहे. ही केवढी महत्वाची गोष्ट. आणि बघा, कवी तुम्हाला काय केलं, तुमचा एक पर्स्पेक्टिव्ह, तुमचा एक कोन त्या सगळ्याकडे बघण्याचा त्या दोन ओळींनी असा पटकन बदलून टाकला की तुम्ही वरची सगळी कविता आता खूप वेगळ्या पद्धतीने बघायला लागला त्याच्याकडे, की अरे देयर इज अ कंटिन्युटी. आणि त्या आजोबाला आता त्या नातवामध्ये नात्याची कंटिन्युटी दिसते, त्या कुटुंबातल्या वातावरणाची कंटिन्युटी दिसते. आणि हे सगळे जेव्हा घरात असतील तेव्हा त्या घरातलं वातावरण आता काहीसं पूर्ण प्रौढ झालं असणार. ह्या नातं आल्यामुळे त्याला हे पण वाटते की माझी मुलं जेव्हा छोटी असतील तेव्हाचा जो उमाळा, तो उमाळा आता पुन्हा एकदा माझ्या घरामध्ये येणार आहे. हे धामणसकरांचे फार 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 सुंदर त्यांच्या कविता आहेत या सगळ्या. अजून एक त्यांची कविता वाचून दाखवतो मला, फार फार गोड लिहितात ते, अगदी वेगळी कविता आहे. तिचं नाव आहे, अगदी वेगळा मूड आहे. आत्ताचा मूड खूप छान होता, आत्ता थोडा दुःखी मूड आहे या कवितेचा. भिंतीवरचं बंद घड्याळ. जवळच्या माणसानं विनाकारण अबोला धरावा तसं हे भिंतीवरचं बंद घड्याळ. जवळच्या माणसानं विनाकारण अबोला धरावा तसं हे भिंतीवरचं बंद घड्याळ. सूर्योदयाची वर्दी नाही, ऑफिसचं स्मरण नाही, जेवणाचं निमंत्रण नाही, सूर्यास्ताची खबर नाही की झोपी जायचा पूर्वीसारखा ओझरता संकेत नाही. आता तुमच्या लक्षात येते कोणाबद्दल चाललंय बोलणं? आता ना मला कोणी विचारतच नाही. पूर्वी माझं घड्याळ सगळ्यांचं घड्याळ होतं आणि आता घड्याळ बंद पडलं. जवळच्या माणसानं विनाकारण अबोला धरावा तसं हे भिंतीवरचं बंद घड्याळ. सूर्योदयाची वर्दी नाही, ऑफिसचं स्मरण नाही, जेवणाचं निमंत्रण नाही, सूर्यास्ताची खबर नाही की झोपी जायचा पूर्वी सारखाच ओझरता संकेत नाही.
घरी लवकर परतलो तर इतक्या लवकर विचारत डोळ्यातला दीपोत्सव नाही. उशीर झाला तरी ते जरासं वेल्हाळसं रागवणं नाही. आजकाल माझं येणं जाणं मुळी पूर्वी इतका महत्वाचा विषयच राहिलेला नाही. एक कुंद साचले पण घरभर भरून आणि मी कमालीचा कासावीस त्याच्या घट्ट अबोल्याने. तरीही मनधरणीचा एक उपाय म्हणून मीच त्याला हल्ली सूर्योदय सूर्यास्ताची वार्ता देतो. जेवणाची वेळ झाली असं सांगतो व डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याच्या चेहऱ्यावर स्मिताच्या अंगानं जाणारी हालचाल होते का पाहतो. हा उपाय विफल झाला तर शेवटच्या अगदी अंतिम कारवाईचा तपशीलही नक्की झाला. मात्र घड्याळाचे जुने ऋणानुबंध स्मरून वरच्या खिशात मी एक चिठ्ठी लिहून ठेवणार आहे. माझ्या मृत्यूचा आणि भिंतीवरच्या बंद घड्याळाचा अगदी दुरान्वयानेही संबंध नाही. बघा, अतिशय वेगळी कविता आणि त्याच्यामध्ये त्या माणसाची सगळी वेदना, त्याचं डिप्रेशन, त्याचा एकाकीपणा, त्याचे उपाय आणि त्याचा निरुपाय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता मी तुम्हाला, मला खूप आवडतात ते, त्यामुळे मला खूप वाचावंसं वाटतं, पण सगळं काही आपल्याला वाचता येणार नाही. पण मी त्यांच्या या पुस्तकातली एक छान कविता तुम्हाला दाखवतो. ती फार सुंदर आहे. एकाच विहिरीचं पाणी, फार छान आहे. एकाच विहिरीचं पाणी, एकाच विहिरीचं पाणी, एकाच माळ्यानं शिंपून अंकुरलेली ही विविध रोपं. एकाच विहिरीचं पाणी, एकाच माळ्यानं शिंपून अंकुरलेली ही विविध रोपं, यातील काही सरळ वर जातील, काही आडवी पसरतील, काही फळतील, काही फक्त फुलत राहतील. तेव्हा बीजांमधले अस्मितावाले कुलधर्म वाचाळ होऊन एकमेकांचे उणे दुणे काढत राहतील. मग आता तुमच्या एकदम लक्षात येते की एकत्र कुटुंब आहे. बघा, मग विविध रोप, यातली काही सरळ वर जातील, काही आडवी पसरतील, काही फळतील, काही फक्त फुलत राहतील. तेव्हा बीजांमधले अस्मितावाले कुलधर्म वाचाळ होऊन एकमेकांचे उणे दुणे काढत राहतील. म्हणजे जणू एलकुंचवारांची नाट्य त्रिधाराच आहे. नखा एवढ्या बीजांचे इतक्या विविध सळसळणाऱ्या अद्भुतात रूपांतर करणारे एकाच माळ्याचे, विहिरीचे, मातीचे हात मात्र त्यांना स्मरणात नाही, त्यांना स्मरणार नाहीत. ही यातली कृतघ्न शोकांतिका. सगळे ते एकच विहीर, एकच माळी, एकच माती, हे जर कळलं असतं तर का भांडले असते. ही यातली कृतघ्न शोकांतिका देणाऱ्याची नम्र आठवण ठेवावी, देणाऱ्याची नम्र आठवण ठेवावी असा मोठं होणाऱ्यांचा गुणधर्मच नसावा. देणाऱ्यांची नम्र आठवण ठेवावी असा मोठं होणाऱ्यांचा गुणधर्मच नसावा. म्हणजे पुन्हा या एज आणि स्टेजमध्ये या भावना, म्हणजे तुम्हाला कळेल की मी धामणसकर वाचा का म्हणतो, की या एज आणि स्टेजमध्ये हा इतका रिलेव्हंट पोएट आहे ज्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी. आणि हा जो त्यांचा भरून आलेला आकाश आहे ना, हा या सगळ्या निसर्ग कविता आहेत. पण आता तुमच्या लक्षात आलं की त्या फक्त म्हणजे त्या निसर्गाचा एक भाग, मानवी भावभावना हा सुद्धा त्या निसर्गाचा एक भाग आहे. त्यामुळे खूप जे आपण वाचू तितकं ते कमी आहे. आता बघा, ही इंदिरा संतांची एक फार छान कविता आहे आणि तुम्हाला ती आवडेल म्हणून मी तशा कविता थोड्या निवडल्या. त्या कवितेचं नाव आहे भर बाजारात. किती उन्हाळे पावसाळे कशी मोगरी कोमे जली, किती उन्हाळे पावसाळे कशी मोगरी कोमे जली, भरल्या बाजारात बालमैत्रीण ओळखली.
डोळा नाचले बालपण हात धरून थांबवली, तिची बाहुली देना साद कशी अवघड झाली. बघा, म्हणजे हिने तिला ओळखलं, त्या बालमैत्रिणीला. ती गेली तिच्याकडे उचंबळून आणि तिच्या लक्षात येतं ती काही आपल्याला ओळखत नाही. ते काही कनेक्शन लागत नाहीये, हिच्या डोळ्यामध्ये काही लाईट लागत नाहीये. डोळा नाचले बालपण हात धरून थांबवली, तिची बाहुली दे ना साद कशी अवघड झाली. कशा कशाचे आले पूर हात सुटले हातातून, कशा कशाचे आले पूर हात सुटले हातातून, बालपणीची फुलमाळ दूर चालली धारेतून. फक्त 12 ओळी आहेत. 12 ओळी तुम्हाला एक पूर्ण एपिसोड सांगतात नात्याचा. त्या दोघींचं आधीचं नातं कसं होतं, आत्ताचं नातं कसं आहे, काय झालंय, त्यातल्या भावना. आणि मग बाळपणीची फुलमाळ दूर चालली धारेतून. म्हणजे तो काळाचा प्रवाह आहे, त्याच्यामध्ये ते बालपण, त्या आठवणी अशा सगळ्या चालत चालल्या. इंदिरासंतांच्या कवितांचं खूप वैशिष्ट्य आहे. इंदिरासंत सुद्धा इतक्या कमी याच्यामध्ये ना या सगळ्या गोष्टी सांगतात. एक ओझं नावाची त्यांची कविता आहे, फार सुंदर कविता आहे. म्हणजे मी बऱ्याच वेळेला ही कविता आमच्या केअर गिव्हर्सना वाचून दाखवतो, की जे मानसिक आजारी ज्यांच्या घरी रुग्ण आहे त्या केअर गिव्हर्सना, त्या संदर्भातही ती खूप चांगली जाते. जनरली पण ती खूप चांगली जाते. कवितेचं नाव आहे ओझं. किती उन्हं वर आली उठवलं तर उठत नाही, घरातला हा मोठा मुलगा घरासारखा राहत नाही. किती उन्हं वर आली उठवलं तर उठत नाही, घरातला हा मोठा मुलगा घरासारखा राहत नाही. मला हाका मारू नका, माझा चहा झाकून ठेवा, माझी वाट पाहू नका, माझं ताट वाढून ठेवा. मनापासून वागत नाही, वडील धाऱ्यात मिसळत नाही, भावंडात रमत नाही, बारीक सारीक घरची कामं याचा काहीच संबंध नाही. काही विचारलं बोलत नसतो, काही सांगितलं उठून जातो, दारात स्कूटर फरफटते, आला गेला एवढेच कळते. याच्या वेळी दिवस राहिले, ह्याच्या वेळी दिवस राहिले, दिवस भरता अवघडून गेले. अवघड नाही असह्य झालं, कधी सुटेल, हिशोबाचे क्षण क्षण मोजत राहिले. तशीच आज मनोमनी ओझ्याने या अवघडून गेले. तशीच आज मनोमनी ओझ्याने या अवघडून गेले, कधी सुटेल, हिशोबाचं गणित मात्र हरवून बसले. कधी सुटेल, हिशोबाचं गणित मात्र हरवून बसले. बघा, त्या ज्या वेणा होत्या त्या वेणामध्ये सुटका होती, आणि ती फक्त सुटका नव्हती, ते एका नवीन जगाचं जे नवीन जीवाचं येणं होतं. आणि आता काय आहे, त्या वेणा म्हणजे ती कळ आहे, पण त्याच्यामध्ये आता सुटका नाही. कधी सुटणार हे माहीत नाही. म्हणून इंदिरासंतांची जी कविता आहे ती एका बाजूने खूप स्त्रीचं एक खूप वेगळं वर्णन देणारी कविता आहे. म्हणजे इंदिरासंतांपासून आत्ता नीरजासारख्या ज्या नव्या कवी आहेत, अरुणा ढेरे, ह्या सगळ्यांच्याकडे जो मराठी कवितेचा प्रवाह आहे बहिणाबाईंपासून सुरू होणार, तर तो बघणं पुन्हा तो एक खूप वेगळा हे राहील. आता मी आरती प्रभूंच्याकडे येतो. आरती प्रभू हा सुद्धा फार मस्त माणूस, मस्त कवी, कळायला कठीण, पण एकदा कळायला लागला, त्याची चावी सापडली की त्यांच्यासारखा माणूसच नाही. ते सुद्धा या तऱ्हेच्या खूप हे मस्त मस्त कविता. तिचं नाव आहे आधार. फार छान कविता. तर थोडं निगेटिव्ह वाचलं, थोडं पॉझिटिव्ह वाचलं. आधार नावाची ही नक्षत्रांचं देणं या संग्रहातली कविता आहे. कवी काय म्हणतो बघ, महत्त्वाची गोष्ट आरती प्रभूंची अशी आहे की या माणसाचं जे भावनेचं भान आहे ते विलक्षणच आहे. म्हणजे सर्व कवींचे, प्रत्येक कवीचं एक आपलं आपलं भावनेचं भान असतं, आणि ते आपल्याला जर समजलं तर तो कवी आपल्याला समजतो, त्याची जात, त्याचा पोत आपल्याला समजतो.
म्हणजे आता एक प्रसिद्ध कविता आहे म्हणून ती घेतो की ग्रेस यांची जी कविता आहे ना, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघात अडकली किरणे तो सूर्य सोडवित होता. हां, तर आता ही पूर्ण वेदना आहे त्या ग्रेस ज्या पद्धतीने व्यक्त करतात. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. हां, तर आता पाऊस निनादतो. हां, तरी त्याचा पोत आहे तो. तसा प्रत्येक कवीचा एक पोत असतो त्याच्या भावनेचा, आणि तो आपल्याला समजणं म्हणजे कवितेमध्ये कवितेचं तंत्र समजण्यापेक्षा कवी स्वतःला कसा व्यक्त करतो त्याच्या भावनेचा जर पोत समजला तर आपल्याला खूप ती कविता एन्जॉय करता येते. तर आरती प्रभू काय म्हणतात बघूया. चिंत्रम खानोलकर म्हणजे आरती प्रभू. जोवर फुलांच्या बागा फुलत आहेत, पहाडामागे वारा अडत नाही, शब्दांपोटी सूर्योदयासारखा अर्थ आहे, फळं नित्य नेमाने पिकत आहेत, माणसाला उपकार आणि त्याची निर्व्याज फेड करता येत आहे, एखाद्याची महायात्रा पाहून एखादा सहजच नमस्कार करतो आहे, तोवर आम्हाला एकमेकांबरोबर अबोला धरण्याचा अधिकार नाही. बघा, जोवर फुलांच्या बागा फुलत आहेत, पहाडामागे वारा अडत नाही, शब्दांपोटी सूर्योदयासारखा अर्थ आहे, फळं नित्य नेमाने पिकत आहेत, माणसाला उपकार आणि त्याची निर्व्याज फेड करता येत आहे, एखाद्याची महायात्रा पाहून एखादा सहजच नमस्कार करतो आहे, तोवर आम्हाला एकमेकांबरोबर अबोला धरण्याचा अधिकार नाही. आम्ही आमच्या पडजिभे इतकेच सर्वार्थाने एकमेकांचे आहोत. आम्ही आमच्या पडजिभे इतकेच सर्वार्थाने एकमेकांचे आहोत. कालचा प्रत्येक क्षण उष्टावतो तरी काल ताजा टवटवीत आहे. ईश्वराने दिलेले हे अंग प्रत्येक जण 12 दिवसाच्या अर्भका इतक्याच हळुवारपणे सर्व तऱ्हेने धूत राहतो. आपापल्या मापाचं पापपुण्य बेतून सगळं आयुष्य कारणी लावतो. म्हणून कधीतरीची प्रसन्नता ही मनाची उन्ह करते आणि सारा ताप उन्हातला पाऊस होऊन टपटपतो. विज्युअल बघा, सारा ताप होता उन्हाचा, आणि आता उन्हातला पाऊस म्हणून तो ताप जेव्हा टपटपतो आहे. आपण आपल्या मनस्तापांच्याकडे सुद्धा असं बघितलंय ना, त्याच्यातून जाताना ते रखरखीत ऊन होतं आणि आता ती श्रावण सर झाली असं वाटतं. काय बदलतं तर त्या स्मृतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. म्हणूनच कधीतरीची प्रसन्नता ही मनाची उन्ह करते आणि सारा ताप उन्हातला पाऊस होऊन टपटपतो. धरेच्या पोटात पाणी आहे, घशाखाली त्याची तहान आहे, माणसाच्या पोटात आनंद आहे, म्हणूनच नेहमी भूक लागते. इंद्रियाची वेल पसरत पसरत झोपेचा गारेगार मोगरा फुलतो. गमतीशीर गोष्ट. आता तो मोगरा, आता इथे कवीने काय सांगितलं, झोपेचा गारेगार मोगरा. म्हणजे मोगरा हेच प्रतीक आहे, पण त्या मोगरा या प्रतीकाकडे ज्ञानेश्वर मोगरा फुलला असं पण बघतील, त्या झोपेचा गारोगार मोगरा असं बघतील. म्हणजे कवीमध्ये, आणि आता तुमच्या लक्षात येईल की कविता तशी गद्य आहे, पण त्याच्यामध्ये इतकी सुंदर एक लय आहे, ताल आहे. एक छान ज्येष्ठ नागरिकांसाठी आरती प्रभूंची कविता, तिचं नाव आहे सप्रेम द्या निरोप. अतिशय सुरेख कविता. तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे, निद्रिस्त शांत काय आता पडून आहे. पिकलेलं फळ असतं, हा पिकलेला माळी आहे. तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे, निद्रिस्त शांत काय आता पडून आहे. गुंफून शेज त्याची हळुवार पाकळ्यांनी, हा वेल मोगऱ्याचा पाणी मिटून आहे. अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला, सारा गुलाब आता रोखून श्वास आहे. जाई जुई बसून कोण्यात दूर कोठे, अस्फुट गीत मंद हुरहुर बोलत आहे. वन वेळू वाजत आहे एकांत किर्र ऐसा,
माळीच की अखेरी निश्वास टाकत आहे. वाजून मेघ जातो घन निळसा विरून, सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे. बोले अखेरच येतो. तुमच्या लक्षात येईल की या माळ्याची महायात्रा आता सुरू होणार आहे, असा सगळा भाग आहे ना. त्याची फुलं, तो रंग, शेवट फार छान. बोले अखेरच येतो. काय म्हणतोय तो माळी? बोले अखेरच येतो, आलो इथे रिकामा, सप्रेम द्या निरोप बहरून जाता आहे. सप्रेम द्या निरोप बहरून जाता आहे. म्हणजे तो माळी, त्याचं जीवन, त्याच्यावरती असलेली फुलं, त्याने ज्या फुलांची मशागत केली आहे, सगळंच एक आणि सगळाच बहर. आणि हा बहर कुठला? तर जिथे आपण करतोय निर्वा निरव, तिथे सुद्धा असतो बहर. हे किती वेगळीच भावना तुम्हाला जे आपल्या सगळ्यांना आरती प्रभू देतात ते बघा. म्हणजे या कवितेमध्ये ना या अशा सगळ्या गमती जमती असतात. आता मी मुद्दामून आपल्या मराठीतले सगळ्यात मोठे गीतकार ग. दि. माडगूळकर, त्यांच्या म्हणजे कविता आणि गीतं ह्याच्यामध्ये फरक आहे थोडासा. त्यातला शास्त्रीय फरक सोडून द्या, तंत्रविषयक फरक सोडून द्या. माडगूळकरांचं वैशिष्ट्य हे आहे की ते गीतकार म्हणून जरी प्रसिद्ध असले तरी मुळामध्ये ते कवी आहेत. आणि गीतकार, चित्रपट गीतकार म्हटल्यावरती काय असतं, तुम्हाला सिच्युएशन दिलेली असते आणि तरी तुम्हाला माडगूळकरांच्या गीतांचं हे वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये काव्याचे गुण खूप प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात. म्हणून मी तुम्हाला माहिती असलेली पण ती वेगवेगळी गाणी, पण ती आता कवितेमध्ये बघा. 62 सालचं गाणं आहे. मी मुद्दामून चाल म्हणणार नाही कारण ती तुमच्या डोक्यात येते. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा, केका रव करी मोर काननी उभवून उंच पिसारा. चाल तुमच्या डोक्यात आली. पण आता त्यातले शब्द बघा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा, केका रव करी मोर काननी. केका रव म्हणजे त्याचा आवाज, कानन म्हणजे जंगल, अरण्य. केका रव करी मोर काननी उभवून उंच पिसारा. बघा टक 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 काय मीटर आहे बघा. कालिंदीच्या तटी श्रीहरी, तशात घुमवी धुंद बासरी, एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधारा, घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. बरेच वेळेला ना आपण ते चाल आपल्या ओठावरती शिरते, पण त्यामुळे ना आपण थांबत नाही. आपण चालीमध्ये बऱ्याच वेळेला वाहत वाहत जातो. मग शब्दांमधलं जे सौंदर्य आहे ना ते आपल्याला त्यावेळेला कळत नाही. वर्षाकालीन सायंकाळी लुकलुक करीती दिवे गोकुळी, उगाच त्यांच्या पाठीस लागे भिरभिरता वारा, घन घन माला नदी दाटल्या कोसळती धारा. आता मूड बघा. आणि मग त्याची चाल वसंत पवारांची चाल आहे, मन्नाडेंनी गाणं ते म्हटलेलं आहे. तर ह्या सगळ्याच्या मध्ये गंमत बघा कधी कशी आहे की ते कविता आहे ती खरं म्हणजे. म्हणून वैशिष्ट्य त्यांचं तेच आहे की कविता आणि चित्रपट गीत या दोघांना ते किती एकत्र करायचे. दुसरं एक अगदी पॉप्युलर गाणं आहे, दैव जाणिले कुणी, हो दैव जाणिले कुणी, लवाण कुशाचा हलवी पाळणा, वनी वाल्मिकी मुनी, हो दैव जाणिले कुणी, मृग सोन्याचा जगी असंभव, तरीही तयाला भुलले राखव, श्रीरामाला चकवून गेल्या शक्ती मायाविनी, दैव जाणले कुणी, आपद मस्तक विशुद्ध सीता, पतिव्रता ती मूर्त देवता, पतित पावने तिला त्यागिली, तशात ती गर्भिणी, दैव जाणिले. राजपुत्र जे नृपती उद्याचे, शिशुपण त्यांचे दीनपणाचे, रत्न कंदुका जागी हाती मातीची खेळणी, दैव जाणिले कुणी, लवांकुशाचा हलवी पाळणा, वनी वाल्मिकी मुनी, दैव जाणिले कुणी. मी मुद्दामून तुम्हाला एक कविता वाचून दाखवली.
कारण आपल्याला ना आपण ते ऐकत जातो, आपण त्या गावी म्हणतो, पण ना त्या शब्दांच्याकडे थांबावं तसं आपण थांबत नाही. पुन्हा बघा मूड, बघा किती वेगळा मूड आहे ना, आधीचा मूड, आत्ताचा मूड, तिसरा मूड बघा. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा. बांधिला सैल सर बुचडा मानेवरी, माळला सुरंगी गजरा ग त्यावरी. मोकळ्या बटाया रुळती भाळावरी, केसावरती लहर उठविली फिरवून हळू कंगवा. आई मला नेसव शालू नवा. आता अगदी वेगळं हा मूड. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. प्रासादिकता संतांची, सोपेपणा कसा आला बघा. पदरावरती जरतारीचा हा मूड बघा. देहधारी जो जो त्यासी, विहित नित्य कर्म, सदाचार नीती हुनी आगळान धर्म. तुला आठवावे गावे हाच एक नेम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा. तत्वज्ञान सांगतात माडगुळकर. तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, उडे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा. सोडूनी पसारा, इकडे सगळा हा पसारा सोडला. नाम तुझे घेतो गोरा, म्हणून आठवावं, देह प्रपंचाचा दास, सुखे करू काम. आता मुद्दामून मी हा अभंग घेतला कारण चित्रपट आहे संत गोरा कुंभार, पण हा अभंग मात्र लिहिलाय माडगुळकरांनी. पण माडगुळकरांनी लिहिताना नाम तुझे घेतो गोरा असं लिहिल्यामुळे आपल्यालाही असं वाटतं की गोरा कुंभाराचीच रचना आहे. याचा अर्थ की हा कवी संत परंपरा किती कोळून प्यायलाय, स्वतःमध्ये किती घेतली आहे ती संत परंपरा. आणि संत परंपरेतलं सगळ्यात महत्त्वाचं त्याला कळलंय की नाव इतर कोणाचंही असो काही फरक नाही पडत. मग आपण असं म्हणू की गोरा कुंभारानेच जणू काही माडगुळकरांच्या कडून ही कविता लिहून घेतली. 4च कविता. तुम्ही जर अख्खं पुस्तक वाचलं तर माडगुळकर हे काय पद्धतीनं लिहिणारे होते हे आपल्याला कळेल. आणि ते पण म्हणजे आपल्या थत्ते मॅडम जे आहेत ना, त्यांच्याकडे माडगुळकर, त्या लहान होत्या आणि माडगुळकर त्यांच्याकडे राहायचे आणि सकाळी गीतरामायणाचं रेकॉर्डिंग असायचं. तर सुधीर फडकेंना ते पाहिजे असायचं गाणं आदल्या दिवशी की चाल लावण्यासाठी. आणि ह्यांची गाणी अशी व्हायची की ते दाढी करतानाही सांगायचे. थत्ते मॅडम ते आपल्या लहान होत्या, त्यांचं नाव सुधा होतं, तेव्हा ते सुधे लिहून घे, म्हणजे दाढी करतायत आणि ते सांगायचे कडवीच्या कडवी. आणि थत्ते मॅडम त्यांची भावंड सगळे लिहून घ्यायचे. त्यातल्या त्यांना पसंत पडल्या नाहीत की ते सांगायचे फेकून दे. तर थत्ते मॅडम सांगतात, थत्ते मॅडम एक लेखही लिहिला होता एका दिवाळी अंकात त्याच्यावर, की ते जर आम्ही त्यांनी फाडलेले जपून ठेवले असते तर अजून एक गीतरामायण त्याच्यावर झालं असतं. आणि सुधीर फडके त्यांच्या मागे लागायचे. तर हे त्यांना म्हणायचे तो खवीस येईल आता दाराशी. तो खवीस म्हणजे सुधीर फडके, की त्यांना मला ते द्यायचं आहे. म्हणजे जे 4 कडव्यांची जी कविता होती गीतरामायणामधलं पद होतं त्यासाठी हे 10, 15, 20 लिहून त्यातले काढून टाकून मग त्यातला जो भाग असेल तो ते माडगुळकरांच्या हातात द्यायचे. असं एक एक कवी जो आहे ना तो फार ह्या पद्धतीनं फार वेगळा वेगळा आहे. तो आपण समजून घेतला तर खूप मजा येते. आता आपण अजून एका कवीकडे जाऊया. मगाशी आपण म्हणालो ना, आत्तापर्यंत आपण निसर्गाच्या गोष्टी बघितल्या. बोरकरांच्या 1-2 कविता तुम्हाला सांगतो. आणि त्या 2 कवितांचं वैशिष्ट्य असं आहे बोरकरांच्या की दोन्हीमध्ये पावसाळा आहे. आता ती कवीची गंमत आहे. आपण एकेका कवीची एक एक गंमत बघू, तेवढं आपल्याला शक्य आहे. की बोरकर हे कसं आहे, बोरकर हे निसर्गाचे कवी आणि बोरकर गोव्याला राहत होते. बोरी हे बोरकरांचं गाव. आत्ता पण कधी गोव्याला गेलात तर बोरीला त्यांचं घर प्रिझर्व करून ठेवलेलं आहे. तर ते बाहेरून तरी बघा आणि तिकडे थांबा थोडा वेळ. तर हा त्याला प्रत्येक निसर्गामध्ये बोरकरांसारख्या कवीला भावना दिसतात. हिरवळ आणिक पाणी तेथे दिसती, सुचती मजला गाणी, सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती, दुःखे डोळा पाणी. किती सुंदर कविता आहे. तर
आणि आता मी बघाशी जे शब्दांचं वजन म्हणालो ते बघा, ह्याच्यामध्ये दोन्ही कवितांमध्ये येते, या कवितेत ते फारच छान आहे. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. त्यातली गंमत बघा, गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. म्हणजे पहिल्या वेळीत ढग आहे, दुसऱ्या वेळीत वारा आहे, पण या सगळ्याला नाद दिलेला आहे. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. दिन लंघुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय माड भव्य झाले. म्हणजे आता हे शब्द कठीण आहेत, पण ते शब्द जेव्हा त्या तालामध्ये येतात तेव्हा आपल्याला असं जाणवतं की अरे काय काय मस्त आहे. आता ही अख्खी मोठी कविता आहे. त्या कवितेमध्ये त्यांनी तरतरेचा पाऊस, म्हणजे पावसाची सर येते, मग त्याची झड होते, मग ती हळूहळू कमी होते, असं करत 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 शेवटची ओळ आहे. टप 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 पडती थेंब, मनी वनीचे विझती डोंब. मनी आणि वनी, टप 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 पडती थेंब, मनी वनीचे विझती डोंब, वत्सल ये वास भूमी आशीर्वच बोलू. काय सुरेख आहे. वत्सल ये वास म्हणजे मृदगंधाला वत्सल म्हटलंय. म्हणजे मृदगंध हा वत्सलता आहे, त्याच्यामध्ये नर्चरन्स आहे, म्हणून वत्सल ये वास भूमी आशीर्वच बोलू. किती किती सुरेख ही शब्दकळा आहे बघा. आता बघा पुरा पाऊसच आहे. गडद निळे त्याच्या जागी बघा, झाडे झाली निळी निळी, करांगुळी गोवर्धन. पर्वत कसा दिसतोय, हा तर तो असा उचललेला दिसतोय त्या सगळ्यामध्ये. झाडे झाली निळी निळी, करांगुळी गोवर्धन, धुंद आकाशच झालं मंद अस्मानी पर्जन्य. आकाश आणि पाऊस ह्याच्यात फरकच राहिला नाही. जागोजाग पांगुळले काळे कालिंदीचे पाणी, अंधाराच्या काली याचे त्यात चमकले मणी. वीज आली आणि वीज आणि तो काळेपणा आणि ती सगळी धुसरता भीती वाटण्यासारखं आहे. गंध पिसाऱ्यांचे मोर वारे थपकले सेकी, आर्त केकावली त्यांची थप्प झाली एकाएकी. मगाशी आपण बघितलं ना मोरांचे आवाज, आता मोरांचं गप्प होणं. घरे कांबळी ओढून टक लावी ती मुकाट. घरांनी अशी कांबळी, म्हणजे ना तो प्रकाश बघ, कांबळी तो रंग, हा करडा असा सगळ्या घरांचा रंग त्या सगळ्या प्रकाशात तसा दिसतोय. घरे कांबळी ओढून टक लावी ती मुकाट, ओलावले उजेडाने त्यांच्या पापण्याचे काठ. युगे विकून वाकली जग जांभळाचे बन, जांभळाचा रंग. धरित्रीच्या आठवणी उसवल्या कुशीतून, कानी माझ्या वाजे वेणू प्राण घुमे ऋणू झुणू, उरी कालियाचे डोल गात्री हंबरती धेनू. शांताची या वृष्टीमध्ये अशी अद्भुताची सृष्टी. शांत आहे म्हणजे आता सुरू होणार आहे ना पाऊस, ती शांतता. शांताची या वृष्टीमध्ये अशी अद्भुताची सृष्टी, का या लावण्यातही मी असा सुखानेही कष्टी. शेवटच्या ओळीत कवी येतो आणि त्याच्या भावना होतात. ही मिश्र भावना आहे. लावण्य एका बाजूने आणि एका बाजूने ती जी धुसरता आहे, ती असुरक्षितता आहे. हा जे काय असं दाटून आलेलं आहे त्याच्यामधला एक कडकडाट गडगडाट, ती वीज, ह्याच्यामध्ये संहाराची शक्यता आहे. हे सगळं आहे ना, त्यामुळे या सुखातही मी कसा कष्टी आहे. म्हणून हे म्हणजे बोरकरांची शब्दकळा ही तशी खूपच वेगळी आणि छान मस्त अशा प्रकारचे बोरकरी पुन्हा पुन्हा सगळ्यांनी वाचावा. पाडगावकरांच्या गमतीदार काही काही कविता आहेत. हे त्यांचं ना नवा दिवस म्हणून पुस्तक आहे पाडगावकरांचं. हे सर्व पुस्तकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे. त्यांनी ते जास्त करून टीनेजर्ससाठी लिहिलं आणि पण त्याच्यामध्ये बरेचशी नाती आहेत वेगवेगळ्या तऱ्हेने. फार छान आहे.
त्यातल्या मी 2-3 कविता तुम्हाला वाचून दाखवतो, मजेशीर आहे. त्यातला एक ही टीनेजर मुलगी आहे, तिचा एक दादा असतो आणि तो दादा असतो तो तिचा एक रोल मॉडेल असतो, तिचा मित्र असतो आणि एकदम त्यांचं एक छान नातं असतं. आणि मग त्या दादाचं होतं लग्न. तर आता तिला वहिनी आवडत असेल, म्हणजे ते आहे ना की दादा मला एक वहिनी हाण वगैरे. पण आता तिच्या लक्षात आलं की ती वहिनी आल्यापासून दादा काय आपल्याकडे लक्ष देत नाही. तर आता हा कविता आणि त्यातला विषय बघा, वहिनी आल्यापासून दादा किती बदलला बाई, वहिनी आल्यापासून दादा किती बदलला बाई, माझ्याशी बोलाया आता वेळच त्याला नाही. कामाला निघताना दादा मी दाराशी जाते, लगबग करूनी तशीच वहिनी माझ्या मागून येते. हळूच दाबून हात वहिनीचा तसाच निघून जाई, वहिनी आल्यापासून दादा किती बदलला बाई. संध्याकाळी दादा संगे वहिनी नटून निघते, नवीन घालून फ्रॉक फुलांचा मीही येईन म्हणते. नको कडमडू अधे मध्ये तू मला ओरडे आई, वहिनी आल्यापासून दादा किती बदलला बाई. वहिनी संगे दादा होता बोलत खिडकी पाशी, मी गेले तर वहिनी झाली दचकून दूर जराशी. वटारुनी माझ्यावर डोळे दादा चिडूनी पाही, वहिनी आल्यापासून दादा किती बदलला बाई. गट्टी फू वहिनीशी आता गट्टी फू दादाशी, गट्टी फू वहिनीशी आता गट्टी फू दादाशी, मीही आता निघून जाईन माझ्या नवऱ्यापाशी. लगीन माझे करून टाक तू लवकर आता आई, वहिनी आल्यापासून दादा किती बदलला बाई. कवीचं हे फार वैशिष्ट्य आहे की कवी आपल्या समोर हे असं चित्र पूर्ण असं देऊ शकतो साध्या 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 प्रसंगांमधून. ही दुसरी कविता आहे आजोबा, अगदी वेगळा मूळ आता आपण बघितला त्याच्यात. आजोबांच्या डोळ्यातून दाटलेले पाणी, आजोबांच्या डोळ्यातून दाटलेले पाणी, तरी सुद्धा तुझ्यासाठी गाणार ते गाणे. आजोबांच्या डोळ्यातून दाटलेले पाणी, तरी सुद्धा तुझ्यासाठी गाणार ते गाणे. अलीकडे एकटेच पाहता तो दूर, दुखावल्या पाखराचा ऐकू येतो सूर. आपण कल्पना करू शकतो आजोबांचं काय चाललं. नको नको तेच त्यांना घेरतात भास, दिवे लागणीच्या वेळी खिन्न होतो श्वास. प्रकाशही आता त्यांना करीतो आंधळा, तरीही त्यांनी तुझ्यासाठी झुला हा बांधला. उंच उंच जाऊ दे हा झुला आभाळात, नको पाहू आजोबांचे कापणारे हात. तुझ्यासाठी गाणे त्यांचे अजूनही नवे, गाण्यातून उडतात पाखरांचे थवे. नाही त्यांनी सोसल्याचा हिशोब मांडला, नाही त्यांनी सोसल्याचा हिशोब मांडला. तुझ्यासाठी चांदण्याचा चुरा हा सांडला. आजोबांच्या डोळ्यातून दाटलेले पाणी, तरी सुद्धा तुझ्यासाठी गाणार ते गाणे. अगदी वेगळीच बघा, काही नाही ना, साधं काय घरातली एक संध्याकाळ, मगाची काय आत्ताची काय, पण त्याच्यामध्ये कवी जो मूड आपल्याला देतो तो किती ग्रेट आहे. अगदी छोटी कविता आहे, खूप मस्त कविता आहे ती. ज्या क्षणी माझं बाळ पहिला पाऊस झेलून आलं, त्या क्षणी माझं हृदय आभाळाशी बोलून आलं. ज्या क्षणी माझं बाळ पहिला पाऊस झेलून आलं, त्या क्षणी माझं हृदय आभाळाशी बोलून आलं. आभाळा आभाळा अशीच कृपा राहू दे, आभाळा आभाळा अशीच कृपा राहू दे. असेच 100 पावसाळे माझं बाळ पाहू दे, असेच 100 पावसाळे माझं बाळ पाहू दे. 8 ओळी आहेत, पण या 8 ओळींच्या मध्ये कवी आपल्याला खरोखर किती तऱ्हेने फिरवून आणतो, ती गंमत आहे. आणि म्हणून कवीबद्दलची पाडगावकरांची एक कविता,
ते फारच छान आहे. ते म्हणतात कवी कुठं वेगळा असतो, कवी कुठं वेगळा असतो, तुमच्यासारखाच सगळा असतो, तुमच्यासारखाच श्वास घेतो, तुमच्यासारखाच घास घेतो. कवी कुठं वेगळा असतो, तुमच्यासारखाच सगळा असतो, तुमच्यासारखाच श्वास घेतो, तुमच्यासारखाच घास घेतो, तुमच्यासारखाच सकाळी तोही दात घासतो, आश्चर्य वाटलं की तोही आवाजतो, तुमच्यासारखाच ढकलून बिकलून पुढे सरून घेतो, तुमच्यासारखाच ढकलून बिकलून पुढे सरून घेतो, तुमच्यासारखाच जमेल तेव्हा खिसा भरून घेतो, तुमच्यासारखाच जमेल तेव्हा खिसा भरून घेतो. भाषेची चाहूल मात्र लागते जेव्हा तुमच्याहून वेगळा असतो कवी तेव्हा. भाषेची चाहूल मात्र लागते जेव्हा तुमच्याहून वेगळा असतो कवी तेव्हा. तुम्ही भाषा वापरता तो भाषेत भिजून येतो, तुम्ही भाषा वापरता तो भाषेत भिजून येतो. तुमचं वाक्य सांगून संपतं तो वाक्यात रुजून येतो, तुमचं वाक्य सांगून संपतं तो वाक्यात रुजून येतो. तुमच्याकडे भाषा असते सुरवंट होऊन आलेली, तुमच्याकडे भाषा असते सुरवंट होऊन आलेली, त्याच्याकडे पंख फुटून फुलपाखरू झालेली, त्याच्याकडे पंख फुटून फुलपाखरू झाले. म्हणजे कवीचा प्रवास कसा असतो ह्याच्यावरती सुद्धा किती छान भाष्य कवी करू शकतो. ह्या सगळ्याच्या मध्ये आपल्या असं लक्षात येईल की तऱ्हेने कवी आपल्या पुढे वास्तव आणत असतो. मी कवी नसलेल्या कवीची खास तुमच्यासाठी एक कविता आणली. बाबा आमटेंचं ज्वाला आणि फुले या नावाचं पुस्तक आहे, जरूर वाचा. मराठीमधला कवितेच्या संदर्भातला तो खूप वेगळा प्रयोग आहे, ते फार कोणी लक्षात घेतलं नाही. सगळ्यांनी बाबा आमटे आणि त्यांचे विचार ह्याच्याकडे पाहिलं, पण बाबा आमटेंनी जाता जाता ते कवी नसल्यामुळेच कदाचित दीर्घ कविता, सामाजिक भान असलेली कविता ह्याच्यात केलेला हा प्रयोग आहे. त्याचं आपण साहित्य म्हणून त्याला किती जोडलं. ह्याच्यामध्ये पुलंनी अतिशय सुंदर प्रस्तावना लिहिली आहे ज्वाला आणि फुलेची. पण त्यांच्याकडे सुद्धा बघा ना किती छान आहे. दुःख या धुळीचे येथे धुंद घाम गाळी, दुःख या धुळीचे येथे धुंद घाम गाळी, लक्ष लक्ष रक्तामधल्या पेटल्या मशाल. आपल्याला तो गरजा जय जयकार मधले कुसुमाग्रजच आठवावेत असं आहे. दुःख या धुळीचे येथे धुंद घाम गाळी, लक्ष लक्ष रक्तामधल्या पेटल्या मशाली, आज येथ अश्रूंचाही उंच होय माथा, आणि माणसाशी लढुनी हारला विधाता. आनंदवन दिसतंय तुमच्या डोळ्यासमोर. ती जणू काही आनंदवनाच्या उद्गात्याने, आनंदवनाच्या प्रवासाचं केलेलं हे वर्णन आहे, नाही का. आज येथ अश्रूचाही उंच होय माथा, आणि माणसाशी लढुनी हारला विधाता. पेटला कधीचा होता यज्ञ वेदनेचा, एकटाच वणव्या मधला पंथ साधनेचा. आता फार इंटरेस्टिंग आहे हा पंथ साधनेचा आहे एका बाजूने, आणि एका बाजूने बाबांच्या वेळेला साधना, बाबांच्या बरोबर साधना ताई पडत ना. असेल का हो त्यांच्या मनात यावेळी साधना ताई असेल सुद्धा, काय माहिती आपल्याला. पेटला कधीचा होता यज्ञ वेदनेचा, एकटाच वणव्या मधला पंथ साधनेचा. आणि साधनाताईंच्या बाबतीमध्ये एक कटाक्ष पाळायचे बाबा. तो कटाक्ष असा होता की कधीही साधनाताई जर समोर बसलेल्या असतील तर त्या नेहमी सुरुवात प्रिय साधना, आणि मग महनीय राष्ट्रपतीजी किंवा प्रधानमंत्रीजी किंवा मुख्यमंत्रीजी. तर हे अगदी खाजगी आठवण म्हणून तुम्हाला सांगते. मी कॉलेजात असताना जायचो या सगळ्या आनंदवन सोमनाथला, आणि त्यावेळेला सकाळी जेव्हा बाबा फिरायला जायचे तेव्हा आम्हाला पोरांना उठवायचे ते, आणि मग घेऊन जायचे. त्यांच्यावर चालत असताना आम्ही
काय वाटेल ते विचारायचे त्यांना आणि ते आम्हाला सगळ्याची उत्तरं द्यायचे. आणि त्यामध्ये आम्ही हॉलिवूड मूव्हीज, कारण ते अतिशय चांगले चित्रपट आस्वादक होते, तिथपासून अमिताभ बच्चन, काय वाटेल ते आम्ही बोलायचो. तर त्यांना विचारलं की प्रिय साधना का, असं आम्ही विचारलं. लहान असल्याचे काही फायदे असतात, तुम्हाला गुन्हे माफ असतात. तर त्यावेळेला बाबांनी असं उत्तर दिलं की माझ्या सगळ्या प्रवासामध्ये ती एकजीव झालेली आहे, त्यामुळं जेव्हा ती समोर बसलेली असते तेव्हा पण ती माझ्या समोर आहे हे मला माझ्या मनाला सांगायचं असतं. म्हणून म्हणतो प्रिय साधना. किती छान त्यांचं वेगळं. आणि ही नाती आपल्याला ठाऊक नसतात त्यांचे. आपल्याला ते बाबा आमटे म्हणजे समाजकार्य असंच आपल्याला वाटत असतं. तर आज येथ अश्रूंचाही उंच होय माथा आणि माणसाशी लढून हारला विधाता, पेटला कधीचा होता यज्ञ वेदनेचा, एकटाच वडव्या मधला पंथ साधनेचा, सोबतीस होती भूक धूळ आणि झोळी, सर्व संचिताची झाली काळजात होळी, त्यात वासनांची ओली लक्तरे जळाली आणि सर्व अभिमानांची आहुती कराली. म्हणजे हे जर तुम्ही बघितलं, मोठी कविता आहे त्यामुळे वाचा. पण हे म्हणजे बाबा हे कवी म्हणून, आणि त्यांचं दुसरं जे आहे ना, फार सुंदर कविता आहे ती सुद्धा. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळा यास आता पावलांना वेळ नाही. अतिशय सुंदर कविता. तर इथं ह्या ज्या कविता आहेत त्या माणसाच्या जगण्यातून आलेल्या कविता आहेत. त्यामुळे आपल्याला ना असे सुद्धा ज्यांना कवी म्हणत नाही असे कवी असे सापडून, म्हणून हे ज्वाला आणि फुले पुस्तक काहीसं विसरलं गेलं. आता सध्या विकास आमटे लोकसत्तेमध्ये लिहित आहेत. तर या निमित्तानं वाचताना ज्वाला आणि फुले हे पुस्तक जर पुन्हा एकदा वाचलं तर त्याच्यातून एक वेगळे बाबा आमटे आपल्याला भेटायला मिळतील. आकाश तळी फुललेली मातीतील एक कहाणी, क्षण मावळतीचा येता डोळ्यात कशाला पाणी. आकाशतळी फुललेली मातीतील एक कहाणी, क्षण मावळतीचा येता डोळ्यात कशाला पाणी. तो प्रवास सुंदर होता, तो प्रवास सुंदर होता, आधार गतीला धरती, तेजोमय नक्षत्रांचे आश्वासन माथ्यावरती. सुख आम्रा सममोहरले, भवताल सुगंधित झाले, निशब्द वेदनांमधुनी गीतांचे गेंद उदेले. पथ कुसुमित होते काही, रिमझिमत चांदणे होते, पथ कुसुमित होते काही, रिमझिमत चांदणे होते, वणव्याच्या ओटीवरती केधवा नांदणे होते. त्या विराट शून्यामधली ती एक वसाहत होती, त्या विराट शून्यामधली ती एक वसाहत होती, शून्यात प्रसवली शून्ये, शून्यांची रंगित नाती. त्या शून्यामधली यात्रा वाऱ्यातील एक विराणी, गगनात विसर्जित होता, डोळ्यात कशाला पाणी. तर तीच स्टेज कुसुमाग्रजांनी आपल्याला सांगितली. ही कुसुमाग्रजांचीच तुम्ही आणलेली वास्तू, कारण मला छान वाटलं तुम्ही ही लिहून आणली आहे कविता. म्हणजे ह्यांनी त्यासाठी ही कविता वाचली, मग ती स्व अक्षरात लिहिली. हा ना खरा खूप छान एक्झरसाइज आहे. कविता स्वतःच्या अक्षरात लिहा, कारण लिहिताना ती आपल्याला पुन्हा एकदा भेटते. कुसुमाग्रजांची कविता त्यांनी निवडली आहे गाभारा. दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही. दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे, त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिला तो रिकामा गाभारा? तसं नाही, एकदा होता तो तिथं. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा.
2 तास मामा कुक्षी घ्यायचा, सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीक पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारीचे भोंगे वाजत होते. मंत्र जागर गाजत होते. रेशमी साड्या, टेरींचे सूट समोर दुमडत होते. बँकेतले हिशोब रणांच्या गतीनं बागडत होते. सारे काही घडत होते हवे तसे, सारे काही घडत होते हवे तसे. पण एक दिवशी आमचं दुर्दैव, उत्तरदाराजवळ अडवलेला कुणी एक भणंग महारोगी तारस्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला पहाटे आम्ही पाहतो तर गाभारा रिकामा. आणि काकड आरतीला पहाटे आम्ही पाहतो तो गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे, परत कदाचित येईलही. पण महारोग्यांच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टीजना. जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या तसं म्हटलं तर गाभाऱ्याचंच महत्व अंतिम असतं. गाभारा सलामत तो देव 50. अनेक वेळेला आपण कविता कोट करतो खूप, पण ती ना पूर्ण आपण वाचत नाही. तर या पालकत्वावरची खलील जिब्रानची कविता जी आहे ना, तिचं अनेक ठिकाणी आपण भाषांतर वाचलेलं ऐकलेलं आहे, पण त्यातला काहीच भाग आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्यातला जो मुलांविषयीचा भाग आहे तो आपल्याला माहिती आहे, पण त्या कवितेमध्ये पालकांबद्दलचं पण भाष्य आहे, तर ते आपण वाचत नाही. तेवढं ते म्हटलं जात नाही. म्हणून ती जी कविता आहे तुम्ही ऐकलेली आहे, तुमची मुलं तुमची नसतात, ही ती कविता आहे. ती तुमच्यापाशी असतात तरी तुम्ही त्यांचे स्वामी नसतात. तुम्ही आपलं प्रेम त्यांना देऊ शकता, पण तुमचे विचार कदापि नाही, कारण त्यांचे विचार त्यांचेच असतात. हे आपण ऐकलंय की पालकत्वामध्ये कसं तुम्ही वागा त्यांच्याबरोबर वगैरे. पुढे ती कविता म्हणते की तुम्ही धनुष्य आहात, तुमची मुलं ही तुमच्यापासून निघालेले प्राणवान तीर आहेत. म्हणजे तिथे तुम्ही स्थिर आहात, ते पुढे पुढे जाणारे आहेत. अनंताच्या मार्गावरील निशाण खुणा केवळ जगन्नियंत्या धनुर्धराला दिसत असतात. सर्व शक्तिमान तो तुम्हाला वाकवतो, त्याचे तीर वेगवान असतात, दूर पल्ल्यावर जातात. त्या जगदीश धनुर्धरानं तुम्हाला जितकं आणि जसं वाकवलं तितकं आणि तसं आनंदाचं मान. खरं म्हणजे पालकांसाठीचा संदेश आहे की जो आपण मुलांसाठी हे करतो तो ह्याच्यात आनंद माना. आणि पुढची वेळ फार सुंदर, कारण अंतराळात गतिमान होणाऱ्या तीरांवर म्हणजे त्या बाणांवर प्रेम करतो तसाच तो जगद ईश्वर स्थिर धनुष्यांवरही प्रेम करतो. तर खरं म्हणजे आपण पालकत्वावरची कविता म्हणून म्हणतो, पण शेवटी ही सगळ्यांच्या स्वीकाराची कविता आहे. ही शेवटची ओळ बऱ्याच वेळेला नीटपणे वाचून दाखवली जात नाही, की या सगळ्याच्या मध्ये पालकांना जाणीव करून दिली की तुमचं काय काम आहे, पण शेवटी तुमचाही स्वीकार आहे आणि त्याचाही स्वीकार आहे जो तुमच्या कवितेमध्ये आत्ता आला आहे. ती खूप छान गोष्ट आहे. जितक्या प्रमाणामध्ये आपण भाषेकडे पुन्हा पुन्हा वळू तितक्या आपल्या मेंदूमधल्या मज्जापेशी या पुन्हा एकदा नव्याने उत्तेजित होतील. म्हणून म्हणजे आपला सगळा प्रवास कशाचा आहे की हेल्दी एजिंग. त्यामुळे आज आपण या सगळ्या शब्दांच्याकडे, त्यातल्या लयीकडे, त्यातल्या अर्थाकडे, त्यातल्या भावनांच्याकडे जितक्या जितक्या पद्धतीनं पाहू तितकं हे न्यूरॉनल सर्किट्स वेगवेगळ्या पद्धतीने उत्तेजित होणार आहेत आणि मग आपण सगळेजण डिमेन्शियाला दूर ठेवू शकणार आहोत. त्यामुळे कविता हा डिमेन्शिया प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम आहे. अशा पद्धतीने आपल्याला कवितेकडे बघायचं आहे. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, आपल्याला सगळ्यांना कविता करायला यायलाच हव्यात असं अजिबातच नाही, पण आपल्याला त्या ऐकायला वाचायला जरी चांगल्या यायला लागल्या तरी सुद्धा न्यूरॉनल सर्किट्स ओपन होणारच आहेत. त्यामुळे कविता करणाऱ्याची वेगळी, ऐकणाऱ्याची वेगळी. दुसऱ्यांची कविता ऐकताना स्वतःची कविता परत वाचताना प्रत्येक वेळी सर्किट्स ओपन होणारच आहेत. म्हणून आपण जरी कवी नसलो
तरी म्हणजे कविता लिहिणारे कवी नसलो तरी आपण ऐकणारे जरी झालो तरी फार छान होईल. म्हणून आपण आपल्या आजच्या सत्राची सांगता आरती प्रभूंच्याच काही ओळींनी करूया. आरती प्रभूंची एक फार सुंदर कविता आहे ती अशी आहे, दाद द्या अन शुद्ध व्हा. म्हणजे ते आपल्याला कवी सांगतो की अरे तुम्ही गायकच व्हायला पाहिजे असं नाही. दाद द्या अन शुद्ध व्हा, मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली, न्या तुम्ही गाणे घराला फूल किंवा पाकळी. दाद देणे हेही गाण्याहून आहे दुर्लभ. म्हणजे कवी आपल्याला सांगतो की दाद देणाऱ्याला काय लागतं. दाद देणे हेही गाण्याहून आहे दुर्लभ, गुंफणे गजरे दवाचे आणि वायूंचे घट. गुंफणे गजरे दवाचे आणि वायूंचे घट म्हणजे ॲब्स्ट्रॅक्शनची परिसीमा. तर चांगला रसिक हे एवढं सगळं करू शकतो. आणि म्हणून आरती प्रभू म्हणतात की रसिक व्हा, दाद द्या अन शुद्ध व्हा. त्यामुळे दाद द्या अन शुद्ध व्हा. आपण आज सगळ्यांनी या सगळ्या कवींना खूप समरसून दाद दिली आणि त्यामुळे आज इथून जाताना आपण आज शुद्ध होऊन जाऊया. धन्यवाद. नमस्कार.